आता आहे इनडायरेक्टली प्रेशरायझिंगच आहे ना. पण आई अशा प्रकारची मजा मस्ती गंमत जम्मत घरात चालतेच की. मान्य आहे ही गंमत आहे, पण थोडक्यात गोडी असते रे. आता एरवी काय होतं, घरात आधी माणसं कमी असतात, त्यातली एक दोन त्या मुलाच्या किंवा मुलीच्या जवळची असतात, त्यांच्यात असले विषय होतात. पण आपल्याकडे तसं नाहीये. आपल्याकडे सगळे सगळ्यांशी सगळं बोलतात, अगदी आडपडदा न ठेवता. अर्थात ते चांगलं आहेच, पण सतत 7-8 माणसं एकाच विषयावर त्यांच्याशी बोलायला लागली तर कसं व्हायचं त्यांचं ना. नाही हे बरोबर आहे. पण आई, श्रीच्या मनाचा काही पत्ताच लागत नाही ना, म्हणून. नर्मदा, तू आई आहेस त्याची. तू आपल्या लेकाला चांगलं ओळखतेस. अंदाज येत नाही म्हणून त्याच्या मागे लागलीस तर तो आणखीन कोशात जाईल. हो ना, म्हणूनच जान्हवीला म्हणते सारखी की तू श्रीशी बोल. तुम्हाला माहिती नाही, हा बाहेर खूप हुशारी दाखवतो, पण घरात प्रत्येक गोष्ट समजावून सांगायला लागते त्याला. आणि मागे एकदा हा विषय निघाला होता तेव्हा श्रीचं मत जरा वेगळं होतं, म्हणून धास्ती वाटते. आधी तुम्ही स्वतःला विचारा, तुम्हाला काय हवंय? तुम्हाला तुमचा मुलगा आनंदात हवाय का इतरांच्या प्रेशर खाली येऊन मनाविरुद्ध एवढा मोठा निर्णय त्यांनी घ्यायला हवाय? जान्हवी शहाणी आहे, ती बोलेल श्रीशी. अगदी आजच आपल्याला गोड बातमी मिळायला हवी असं काही आहे का? पण आई, ही दोघं इतकी लहान पण नाहीयेत ना आता. म्हणजे मूल हवं असेल तर हीच योग्य वेळ नाही का आता? बरोबर आहे, पण हे ठरवण्याचं त्यांचं त्यांना स्वातंत्र्य द्या ना. हल्ली या पिढीवरचा ताण फार वाढलाय, त्यांच्यावर आपल्यापेक्षा वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. अशा वेळी आपण त्यांना प्रेशराईज करणं बरोबर आहे का? अशा सायकोलॉजिकल कारणामुळे सुद्धा कधी कधी पाळणा लांबू शकतो. हे बघा, सायन्स खूप पुढे गेलेलं आहे. आपल्या वीणाच्या क्लिनिक मध्ये परवा एका 55 वर्षाच्या बाईनं बाळाला जन्म दिलाय. वीणा कोण? आई ज्या अनाथाश्रमाला मदत करायच्या ना, तिथली मुलगी. आईंच्या मदतीने शिकली आणि डॉक्टर झाले आहेत त्या आता. गायनकोलॉजिस्ट आहेत, स्वतःचं क्लिनिक आहे त्यांचं. टेस्ट ट्यूब बेबीजचं सेंटर आहे. आईंना भेटायला येतात ना, आईंचे उपकार विसरल्या नाहीये. सांगायचा मुद्दा हा की त्या दोघांच्या निर्णयाची वाट बघा. उद्या श्रीनं मूलच नको असं म्हटलं तर तेही स्वीकारायची तयारी ठेवा. आपल्या मुलाला स्वतःचं मत आहे, विचार आहेत, त्याचा आपण आदर करायलाच हवा. आणि तेच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने बरोबर आहे. आणि तुम्ही आता श्रीचं मूल याशिवाय आयुष्यात बोलण्याचा विषयच नाहीये असं करू नका. काय झालं? नाही, तू असा एकदम अनपेक्षितपणे सगळा विषय काढलास त्यामुळे घाबरलायस? नाही 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 नाही, घाबरलो नाहीये. मग मी फक्त कधी या गोष्टीचा विचारच नाही केला अजून. मग आता करशील? हो. श्री, तुला बाळ नकोय? ए नाही नाही नाही, असं नाहीये, असं नाहीये. फक्त मला इतकंच वाटतं ना की मूल व्हावं का किंवा ते कधी व्हावं याचा सर्वस्वी निर्णय ना बाईनी घ्यायला हवा. म्हणजे त्यानंतर एखाद्या बाईच्या आयुष्यात जितका फरक पडतो ना तितका फरक पुरुषाच्या आयुष्यात कधीच पडत नाही. म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला मूल होईल त्यानंतरही माझं सकाळचं जॉगिंग, त्यानंतर घरी येऊन आवरणं, मग तयार होऊन ऑफिसला जाणं, काम करत राहणं, रात्री कधीतरी लेट घरी परत येणं, हे सगळं रुटीन माझं चालूच राहणार आहे. माझ्या आयुष्यात तितका फरक पडणार नाहीये, पण तुझ्या आयुष्यात खरंच खूप फरक पडेल, सबस्टॅन्शियल फरक पडेल. तुझे निर्णय, तुझी स्वप्न सगळंच बदलेल. त्यामुळे हा निर्णय मला तू घ्यायला हवायस आणि तू जे ठरवशील त्यात मी तुझ्या बरोबर असेल.
श्री, तू मनापासून हे वाक्य बोलतोयस ना? जान्हवी, मी असा कधी कधी विचार करायचो, रादर अजूनही करतो, की ह्या जंगल संपत चाललेल्या किंवा प्राण्यांच्या जमाती नष्ट होत चाललेल्या किंवा पाणी कमी होत चाललेल्या या कॉन्क्रीटच्या जंगलात आपण बाळाला जन्म देऊन काय देणार आहोत त्याला? म्हणजे मटेरियलिस्टिकली आपण सगळ्या गोष्टी देऊ, पण नुसत्या नवनवीन गोष्टी देऊन किंवा नवनवीन कपडे देऊन आपण त्या बाळाचं संगोपन करणार आहोत, त्याला वाढवणार आहोत? श्री, ऐक ना, मला हा तुझा सगळा कन्सर्न कळतोय, पण मला तो अनुभव घ्यायचा आहे. श्री, ऐक ना, मला माझ्या परीने एक बाळ वाढवायचंय, आपलं, तुझं आणि माझं बाळ. श्री, प्लीज. जान्हवी, श्री, जान्हवी, मी तुझ्या आई होण्याच्या इच्छेमध्ये माझे विचार कधी आणणार नाही. तुझी इच्छा तीच माझी इच्छा. आपण करूया आपल्या बाळाचा विचार. पण एक अट आहे. काय? मला मुलगीच हवी. श्री, हो, ही अशीच लाजणारी, रुसणारी, गोड बोलणारी, थोडासा हट्ट करणारी, चिडणारी, थोडीशी वेडी. मग आपल्याला अगदी 1 डझन बाळ झाली ना तरी चालेल, पण त्या सगळ्या मुलीच हव्या. श्री, वाव, मस्त वास येतोय. कुकीज? आज ना श्री एकदम निवांत बसला होता. अरे वा. आणि त्याचा मूड पण खूप छान होता, त्यामुळे एकदाच आम्ही हा विषय बोलले त्याच्याशी. खुश वाटतंय मला आता. अरे देवा, तुला अगदी सुटल्यासारखं वाटतंय का ग? हो, म्हणजे काय. आमच्या बोलण्याचा फार त्रास करून घेऊ नकोस बाळा. म्हणजे? नाही म्हणजे आम्ही अशीच गंमत करत होतो, म्हणजे असंच चिडवायला एक विषय, बाकी काही नाही. हो ना, म्हणजे तुमचा निर्णय तुम्हीच घ्या काय तो. आम्ही तुमच्या मागे लागलो असं नका समजू. हो ना, उगा सायकोलॉजिकल प्रेशरमुळे पाळणा लांबला असं नको. नाही म्हणजे जान्हवी, शेवटी तुमचाच निर्णय अंतिम असेल नाही का? उद्या तुम्ही म्हणालात आम्हाला मूल नको, नो प्रॉब्लेम. हो ना, म्हणजे आपण एकमेकाला आहोतच ना. सरे भाऊजी, काय वाटतं तुम्हाला? हो, बरोबरच आहे, आपण आहोत एकमेकांना. नाही, पण आमचं बोलणं झालंय आता. म्हणजे आम्ही तुमच्या संसारात ढवळाढवळ करतोय असं नका समजू. हो का, आमची लुडबुड कशाला? पण मला कधीच तुमची लुडबुड नाही वाटत. नाही, हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे ग, पण या फारच लुडबुड करतात. आम्ही हो, लुडबुड करतो. हो, या. भाऊजी, तुम्ही पण करता लुडबुड? काय? सारखं आम्हाला म्हणजे आपण सगळेच करतो. हा, असं म्हणा मग. पण आम्हाला दोघांनाही बाळ हवंय. आणि मी नेहमी सांगत असतो या सगळ्यांना की या दोघांना जरा मोकळ सोडा. हो, पण कळलंय ना आम्हाला आता. तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या आता. आणि ज्यात त्यात आमची मतं कशाला हवी आहेत? हो, म्हणजे मूल हवं की नको हे तर तुम्हीच ठरवायची गोष्ट आहे, हो की नाही भाऊजी? नाही, पण तू याआधीच आम्हाला थांबवायला हवं होतंस ग. तुला माहितीये ना आम्ही कशा वाहवत जातो. थांबायला पाहिजे. सगळं उशिरा कळतं तुम्हाला, आपल्याला. आणि आता कळली आहे ना आपल्याला आपली चूक. हो, मग आता म्हणूया ना सॉरी. Sorry, okay. अरे हो 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 हो, ती काय सांगते ते ऐका. बोल ग. मला म्हणजे मला आणि श्रीला सुद्धा बाळ हवंय.
भाऊजी हवंय म्हणते बघितलंस, मी चिडवल्याशिवाय या घरात काही होऊ शकत नाही. असं काही नाहीये भाऊजी. आम्ही सगळ्या केव्हापासून मागे लागलो होतो त्यांच्या दोघांच्या. उगाच आपलं काय. आणि मी सांगते ना, अत्यानंद महाराजांच्या कृपेमुळे झालंय डोंबल तुझं. ओ खरंच झालंय. काय चाललंय माझं आज? हेच मी तुला विचारणार होते. हा? काय चाललंय काय आज तुझं? कुठे काय काम? एक मिनिट. ओके. म्हणजे काय? मी काय केलं आता? तू चालत होतीस? चूक. मी भाजी निवडत होते. डोकं फिरलंय का तुझं? तुला हे जितकं अशक्य वाटतंय की नाही, तितकंच तू काम करतेस हे उत्तर मला चुकीचं वाटतंय. वेगळ्याच मूड मध्ये दिसताय अगदी आज आपण. तू सगळी माझी वाक्य बोलतेस. आता काय बोलले मी? तू वेगळ्याच मूड मध्ये दिसतेस. गाणं काय गुणगुणतेस. माझ्यासारख्या कामात लक्ष न देणाऱ्या लोकांसारखी वागतेस तू. चल काहीतरीच काय. माणूस खुश असला की गुणगुणतो. हा करेक्ट. मग आता सांग, तू खुश असण्याचं कारण काय? अगं कुठे काय? काहीच नाही. अर्धवट बोलणं हा छळ आहे. केस करीन मी तुझ्यावर. अगं खरंच एवढं काहीच नाहीये. ओके. अजून 4दा विचारल्यावर तू सांगशीलच आणि मी थोड्या थोड्या वेळानं तुला विचारीनच. बर, माझं एक काम करशील? हा. ही फाईल सरांकडे नेशील प्लीज. याच्यावर त्यांची सही हवी आहे. अगं पण मग तू जाऊन दे ना. मला पाहिल्यावर त्यांचं तोंड वाकडं होतं. तू जमशीस की नाही? तू जा. ए नितीन थांब. ही फाईल सरांनी नेऊन देशील प्लीज? नाही नको. आज ते मला जाम ओरडणार आहेत. अरे का? सकाळी सकाळी त्यांच्या केबिन मधल्या एसीचं सर्व्हिसिंग करून माणूस गेलाय. हा. जाम कचरा झालाय हो तिथे आणि साफ करायला अजून लताबाई आलेल्या नाहीये. तर मी थोडस साफ केलंय पण तितकंस नाही नीट जमलं मला. त्यामुळे ते माझ्यावरही चिडणार आहेत आणि लताबाईंचं आज काही खरं नाही. बहुतेक त्यांना घरीच जायला सांगतील. आले का? या. आय्याजी, कळलंय मला. हं? तुम्हा दोघांचा निर्णय मला कळलाय. पण मग तुझं काय म्हणणं आहे? उत्तम आहे. पण तू निर्णय हा मनापासून घेतलायस ना? हो हो, मनापासूनच निर्णय घेतलाय. मला जान्हवीचं म्हणणं कळतंय सुद्धा आणि पटतंय सुद्धा. आईची मुलांसाठी जसं चांगलं जग निर्माण करण्याची गरज आहे ना, तसंच जगासाठी चांगल्या नागरिकांना जन्माला घालणे तितकंच गरजेचं आहे. बरं वाटलं. मलाही आनंद झालाय. पण मला जबाबदारीची जाणीव होते. मला दडपण येतंय. कसलं? अगं, आपण योजलेल्या सगळ्या गोष्टी होतातच असं नाही ना. तू त्याचा विचार करू नकोस. तू फक्त चांगल्या गोष्टी योजत राहा. जे तसंही आपल्या हातात नाहीये त्याचं दडपण कशाला बाळगायचं? नाही म्हणजे जान्हवी उत्तम आई होईल यात शंकाच नाही. पण आईजी, मी चांगला बाप होईन ना? अरे, चांगला बाप म्हणजे या 4 गोष्टी अशी काही व्याख्या नसते.
फुटपट्टी लावण्यासारखं इथं काहीही नसतं. ते एक नातं असतं, जे दोन माणसांमधलं आपसातलं इक्वेशन असतं. काय ना, मी नेमकं हेच फार मोठा काळ अनुभवलं नाहीये. म्हणजे कसं आहे ना, की माझ्या वाढत्या वयामध्ये एक फादर फिगर म्हणून असं माझ्या आजूबाजूला कोणी नव्हतंच. एक बाप म्हणून काय करायला हवं, काय करू नये याची कल्पनाच नाहीये ग मला. म्हणजे ज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असा बाप असलेला पुरुष माझ्या आजूबाजूला नव्हताच कधी. त्यामुळे somehow I'm feeling a little lost. सगळं ठीक होईल श्री. तुझं आणि तुझ्या मुलाचं एक वेगळं स्वतंत्र नातं निर्माण होईल. ते नॅचरली फुलू दे. बघ, मजा येईल तुला. नक्की ना? हे बघ श्री, पालकत्व काही ठरवून आखून रेखून करता येण्याजोगी गोष्ट नाहीये. कारण दरवेळी तुमचं मूल तुम्हाला अपेक्षित प्रतिसाद देईलच असं नाही ना. तू काहीही ठरवू नकोस. तू प्रवाहाला लाग, मग आपोआप वाहत जाशील. भरभरून आनंद घेशील. कारण मुळात तू एक जबाबदार आणि सेन्सिबल मुलगा आहेस. चांगला बाप होशील तू. कित्येकदा आपल्या घरातल्या 5 जणींचा बाप झालाच आहेस ना तू. आता तुझ्या स्वतःच्या बाळाचा बाप झालेलं पाहायचंय मला. नाही 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 नाही, या बाईंचा काय तो फायनल हिशोब करा. काय ती नोटीस वगैरे द्या आणि मार्गी लावा. कम इन. ये. नाही नाही, अशी माणसं मला बँकेत नकोच आहेत ना. त्यांना म्हणावं, यात माझ्याशी बोलण्यासारखं काहीच नाहीये. नाही नाही, काम चुकारांना मी क्षमा करू शकत नाही. जान्हवी, हे तुला असं चौपाटीवर समुद्र किनाऱ्यावर वगैरे आल्यासारखं वाटतंय? ते चौपाटीवर कसं असतं, कापडं पडलेली असतात, माती असते, पाणी असतं, एक झाडू सदृश काहीतरी सफाईसाठी आणलेलं असतं, पण सफाई झालेलीच नसते. कागदाचे कप्पे पडलेले असतात. म्हणजे आता एक उंट आणि एक घोडा आणला ना की इथे सुद्धा चौपाटी झाली. तुम्हाला सांग, लताबाई वेळेवर येतात, लताबाई वेळेवर काम करतात, हे सगळं त्यांना जमतंय का? नाही ना. मग बँकेला सुद्धा लताबाईंना कामावर ठेवणं जमणार नाही. बस. अरे हे सगळं कामं कुणी करायची? मी सकाळी येऊन बँकेत झाडू पोछा करायचा का? मला इतकं घरगुती वातावरण नकोय बँकेत. तुला काय वाटतं जान्हवी? तुम्ही बॉस आहात आमचे, त्यामुळे मी जो निर्णय घ्याल तो योग्य असेल. नाही, तसं नाही. तुला काय वाटतं सांग ना. म्हणजे घरीच मी तुझी कामवाल्या बाईच्या तक्रारी सांगते, इथे लोक या बाईच्या तक्रारी सांगतात. अरे मी कोण आहे? मी कामवाल्या बायकांची युनियन चालवतो का? माझ्याकडे तक्रारी येऊन सांगतात सगळ्या. तुमचं चिडणं अगदी स्वाभाविक आहे सर, पण तरी त्यांना काढून टाकणं एवढा एकच पर्याय आहे का? नाही ना, दुसरा पर्याय आहे. उद्या सकाळपासून मी लवकर येतो बँकेत आणि सगळी झाडलोट करतो. नाही का? सर, तुमचं ठरलंच असेल तर मग मी माझं मत देण्यात काहीच अर्थ नाही आहे ना. नाही, तसं नाही. म्हणजे मी आपलं सहज गंमत. तू बोल ना, बोल बोल बोल. एखाद्याला काढून टाकणं सोपं असतं, 4-1 वाक्यात विषय संपतो, पण त्यामुळे एखाद्याला प्रॉब्लेम होऊ शकतो ना. म्हणजे आपण जर त्या व्यक्तीचा प्रश्न सोडवू शकलो तर कदाचित. हे बघ जान्हवी, मी बँकेतला माणूस आहे. केलेली इन्व्हेस्टमेंट आणि त्याच्यावरचे रिटर्न्स याचा मी नेहमीच विचार करतो. आता बघ, मी गीताला कित्येकदा तिच्या चुकांवरनं बोलतो, पण मुळात ती कामचुकार आहे असं मला वाटत नाही. तिची कुवतच तेवढी आहे आणि या गोष्टीला काहीच अपील असू शकत नाही. आता या लताबाईंचंच घे. इतकी वर्ष त्या दृष्ट लागल्यासारख्या काम करायच्या. गेले काही महिने त्यांना काय झालंय तेच कळत नाहीये. मला वाटलं त्या स्थिरावल्या आहेत, कॉम्प्लेसंट झाल्या आहेत, पण ही कॉम्प्लेसन्सी मला चालणार नाही. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव नसेल तर मला ती त्यांना करून द्यावी लागेल. म्हणून तुम्ही काढून टाकणार आहात त्यांना? जान्हवी, काही वेळेला निर्णय मनावर दगड ठेवून घ्यावे लागतात. सर, मला एक संधी द्याल? कसली? मी एकदा बोलू त्यांच्याशी.
त्याने काय उपयोग होईल मला माहित नाही, पण जर मी प्रयत्नच केला नाही तर माझ्या मनाला टोचणी लागून राहील. तुम्ही म्हणताय तसं त्या जर कामाकडे दुर्लक्षच करत असतील तर त्यांच्या बोलण्यातून कळेलच ना आपल्याला आणि प्रश्नच मिटेल. पण त्यापेक्षा जर एखादं वेगळं कारण असेल तर ते सुद्धा कळू शकेल. सर, अंतिम निर्णय तुमचाच असेल. मी फक्त 15 मिनिटं मागते त्यांच्याशी बोलायला. कम इन.